नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या करिअर एक्सपर्टच्या चॅनलमध्ये। आता बरेचसे विद्यार्थी खूप पॅनिक आणि परेशान झालेले आहेत, कारण की त्यांची जी काही एक्झाम होती नीट 2026 ची जी एक्झाम होती झालेली, ती आता रद्द करण्यात आलेली आहे। कारण की विद्यार्थी मित्रांनो, जे काही एनटीए कडून ऑफिशियल नोटीस आलेली आहे, ती पण तुम्हाला मी स्क्रीनवरती शो करतो, बघू शकता तुम्ही। ही जी नोटीस आहे याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे एनटीएने की तुमची जी एक्झाम आहे 2026 ची झालेली, त्यामध्ये क्लिअरली असं दाखवत आहे की ती रद्द करून आता रिनीट होणार आहे। म्हणजे तुमची जी परीक्षा झालेली होती, आता पुन्हा एकदा तुमची परीक्षा होणार आहे। कारण की हा जो निर्णय एनटीएने का घेतला आहे, कारण की जो काही राजस्थानमध्ये पेपर फुटी झाली होती, म्हणजेच तुमची जो काही पेपर आहे तो लीक झाला होता, त्यामुळे जो काही तुमचा पेपर आहे आता पुन्हा एकदा रिनीट होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काळजी करू नका, कारण की आता जो काही प्रश्न हा मोठा मांडलेला आहे एनटीएने, हा चांगल्या गोष्टीसाठीच केलेला आहे। कारण की बरेचसे जे काही विद्यार्थी होते, ज्यांनी पेपर असा समजा लीक करून किंवा ते पास झाले चांगल्या मार्काने, आणि ज्या विद्यार्थी म्हणजे खरोखर अभ्यास केलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी, त्यांचं तर याच्यामध्ये खूप जास्त नुकसान झालेलं आहे। पण विद्यार्थी काळजी करू नका, पुन्हा एकदा काय होणार आहे, जो काही पेपर येणार आहे तो ऍज इट इज सेम तर नसणार, पण थोडेफार चेंजेस असणार त्याच्यामध्ये। आणि त्याची जी काही डेट असणार आहे आता रिनीटची, ती पण लवकरच तुम्हाला मी नवीन व्हिडिओमध्ये जे काही डेट अनाऊन्स करतील एनटीए, त्यामध्ये तुम्हाला घेऊन येईल। त्यामध्ये प्रॉपर जे काही रिनीटचं नवीन रजिस्ट्रेशन चालू होईल, आणि परत त्याच्यामध्ये डेट काय असणार तुमच्या नीटच्या पेपरची, याच्यासाठी संपूर्ण व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येऊ। तोपर्यंत तुम्हाला काय करायचं, पॅनिक व्हायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही। विद्यार्थी मित्रांनो, जो काही आता पेपर येईल, थोडाफार तरी चेंजेस होईलच त्याच्यामध्ये, कारण की आता पेपर फुटला म्हटल्यावर थोडेफार चेंजेस करतीलच एनटीए वाले। तर विद्यार्थी मित्रांनो, मला एकच सांगायचं विद्यार्थ्यांना, तुमचा जो काही अभ्यास आहे तो थांबवू नका, कारण की रिनीट कधीही होऊ शकते। आणि विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये रजिस्ट्रेशन पुन्हा चालू होईल का नाही याच्यासाठी पण सविस्तर आपण व्हिडिओ बनवून घेऊन येऊ। त्यासाठी तुम्हाला काय करायचं, फक्त आपल्या सबस्क्राईब करून ठेवायचं आपल्या चॅनलला, आणि आमच्या सोबत कनेक्टेड राहायचंय। जी काही नवीन लेटेस्ट अपडेट येईल ती सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा। भेटू अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।